सोलापूर भाजपमध्ये माजी आमदारांच्या पक्षप्रवेशावरून दुफळी निर्माण झाली आहे। सोलापुरातील भाजपच्या ऑपरेशन कमळला पक्षातूनच विरोध होतोय। दक्षिण सोलापूर मतदारसंघातील माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध करण्यात आलाय। भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय। कलंकित आणि भ्रष्ट असणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नका यासाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी आक्रमक झाले। सोलापुरात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या ठिकाणी पाहू शकतो की ज्या 4 माजी आमदारांना प्रवेश दिला जात आहे त्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सोलापूर शहर भाजप कार्यालयाच्या समोर काळ्या टोप्या घालून भाजप कार्यकर्ते आता मैदानावर उतरलेले आहेत। त्यांनी कुठेतरी हे 4 जी माजी आमदार आहेत ते कलंकित भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना प्रवेश देऊ नये या मागणीसाठी आता मोठ्या प्रमाणावर आंदोलन करताना धरणे आंदोलन करताना दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 4 माजी आमदारांनी बैठक घेतल्यानंतर त्यांचा पक्ष प्रवेश हा निश्चित झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कुठेतरी हे जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ते उरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे भाजप शहर किंवा भाजप राज्य असेल यांना मोठ्या प्रमाणावर विरोधाला सामना करावा लागत आहे। दादा, कशा पद्धतीचा हा विरोध आहे? निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या वेदना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचाव्या ह्या प्रामाणिक हेतून हे झालेलं आंदोलन आहे। कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊन पक्षश्रेष्ठी ही जी चूक करते ती चूक करू नये ह्या भावना श्रेष्ठींसमोर पोहोचाव्या या प्रामाणिक हेतून करणारे आंदोलन। या ठिकाणी पाहू शकतोय की निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। कशा पद्धतीचा आहे निष्ठा जे आपण दाखवत आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। गेल्या 15 वर्षापासून हा जो मतदारसंघ होता दक्षिण विधानसभेचा युतीमध्ये शिवसेनेकडे होता, पण ज्यावेळेस युती तुटली त्यावेळेस ऐन वेळेस आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आणि 15 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून माननीय सुभाषबाबू देशमुख साहेबांना 29,000 मताधिक्यांना निवडून आणलं। ते यांच्याच विरोधात दुसऱ्यांदा 2019 ला देखील निवडून आणलं, 2024 ला तर 77,000 मतांना निवडून आणलेला आहे। 2017 मध्ये पंचायत समितीवरती भाजपाचा झेंडा फडकवलेला आहे। बाजार समितीला देखील या निष्ठावान कार्यकर्त्यासाठीच धडपडणारे नेतृत्व म्हणजे सुभाष बापू देशमुख आहेत आणि त्यांचा विचार न घेता, कार्यकर्त्यांचा विचार न घेता हे जे पक्षप्रवेश होत आहेत हे अतिशय निंदनीय आहेत आणि याचा भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनावर याचा खूप खोलवर परिणाम झालेला आहे आणि त्यांच्या मनातील वेदना पक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या निवेदन पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी पाहू शकतो की आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी आता तुम्ही